नमस्ते मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास जो आहे विषय त्याचा अभ्यास करणार आहोत। तर बघा, बालभारती भाग 1 मध्ये परिसर अभ्यास हा विषय आपल्याला आहे आणि या विषयामध्ये आपल्याला प्रकरण पहिलं जे आहे त्याचा आज आपण पूर्ण अभ्यास करणार आहोत। तर बघा, पहिलं प्रकरण काय आहे? आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला। आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला या घटकाचा आपल्याला या भागामध्ये अभ्यास करायचा आहे। आपण अभ्यासाला सुरुवात करूया मुलांनो। बघा, प्रथम आपण अभ्यास, सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे अशा घटकांचा अभ्यास करायचा एका मागोमाग एक। तर आपण सुरुवातीला प्रथमच अभ्यास पाहणार आहोत। अभ्यासामध्ये आपल्याला धड्यांची प्रस्तावना, या प्रकरणामध्ये आपल्याला प्रस्तावना काय दिली आहे, त्यानंतर स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि मग आपण सारांश पाहणार आहोत। तर आपण प्रस्तावनेला सुरुवात करूया मुलांनो। तर प्रस्तावना अशी आहे मुलांनो की या पाठामध्ये आपल्याला चंद्र, तारे, सूर्य, सूर्यमाला, ग्रह आणि सूर्यमालेतील ग्रह जसे की बुध आहे, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, लघुग्रह, धूमकेतू, उल्का, कृत्रिम उपग्रह आणि गुरुत्वाकर्षण याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। या पाठाचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। सूर्य, ग्रह, चंद्र, तारे यांना खगोलीय वस्तू असे म्हणतात। तर बघा, खगोलीय वस्तू कोणत्या? तर सूर्य, बघा, सूर्य, ग्रह, चंद्र आणि तारे ह्या ज्या वस्तू आहेत, सूर्य आहे, परत पृथ्वी आहे म्हणजेच ग्रह आहे, त्यानंतर चंद्र आहे आणि तारे आहेत। आपल्याला खगोलीय वस्तू म्हणजे काय समजून घ्यायचं मुलांनो? खगोलीय वस्तू म्हणजे काय की आपल्याला ज्या अवकाशामध्ये ज्या वस्तू दिसतात, आपल्याला शास्त्रज्ञांनी, बघा, शास्त्रज्ञ जे अभ्यास करतात, शास्त्रज्ञांना डोळ्यांनी ज्या वस्तू दिसतात, अवकाशात असणाऱ्या ज्या नैसर्गिक वस्तू आहेत त्यांचा अभ्यास म्हणजे त्या वस्तूंनाच इथे काय म्हणतात? खगोलीय वस्तू असे म्हणतात। तर अवकाशाचा जर आपण अभ्यास केला, अवकाशामध्ये काय काय वस्तू असतात? तर चंद्र असतो, सूर्य असतो, ग्रह असतात आणि तारे असतात। तर या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंनाच खगोलीय वस्तू असे म्हणतात। बघा, सूर्य हा एक तारा असून त्याभोवती पृथ्वी सहित 8 ग्रह निरनिराळ्या कक्षामध्ये परिभ्रमण करतात। की हा सूर्य आहे, बघा मुलांनो, सूर्य कसा असतो? प्रखर असतो, मोठा असतो। तर हा जो सूर्य आहे हा एक तारा आहे। सूर्य हा एक तारा आहे आणि या ताऱ्याच्या भोवती म्हणजे सूर्याच्या भोवती पृथ्वी आणि पृथ्वी सहित अजून 8 ग्रह काय करतात? या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात। वेगवेगळ्या कक्षांमध्ये काय करतात? परिभ्रमण करतात। परिभ्रमण करणे म्हणजे काय? फिरणे, सूर्याभोवती फिरणे। तर सूर्याभोवती पृथ्वी सहित 8 ग्रह काय करत असतात? कक्षांमध्ये, वेगवेगळ्या निरनिराळ्या कक्षांमध्ये फिरत असतात, परिभ्रमण करतात। बघा, हे आपल्याला दिसतं इथे की कशा पद्धतीने ते फिरतायत। या कक्षा आहेत, बघा, या वेगवेगळ्या कक्षांमध्ये सूर्य हा आहे आणि या सूर्याच्या भोवती वेगवेगळे जे ग्रह आहेत, पृथ्वी आहे, बघा इथे पृथ्वी आहे, बाकीचे जे ग्रह आहेत ते ग्रह काय करतात? सूर्याभोवती परिभ्रमण करतात, म्हणजेच वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरतात। म्हणजेच बघा, दिसतात। आता आपण तारे पाहूया मुलांनो। बघा, ज्या चांदण्या लुकलुकतात, आपण आकाशामध्ये बघतो, बघा किती वेळा आपण संध्याकाळचं, रात्र झालेली असते आणि अचानक आपलं लक्ष आकाशामध्ये जातं, तर आपल्याला काही तारे चमकताना दिसतात। लुकलुकतात म्हणजेच काय? चमकतात। आपण आकाशात बघितल्यावर आपल्याला दिसतं की काही चांदण्या ह्या लुकलुकतात म्हणजे चमकतात, मग त्या चांदण्यांनाच तारे असे म्हणतात, स्टार म्हणतात त्यांना। अशा पद्धतीच्या चांदण्या असतात। तारे हे स्वयंप्रकाशित असतात। हे जे तारे आहेत, बघा, या अशा चांदण्या असतात। आपण रात्रीच्या वेळेस आकाशाकडे बघितलं तर आकाशामध्ये पाहिल्यावर आपल्याला असे चमकणारे काही चांदण्या दिसतात, चमचम करणाऱ्या, आणि ह्या अशा पद्धतीच्या ज्या चांदण्या असतात, मग या चांदण्यांना तारे असे म्हणतात। आणि हे तारे काय असतात? स्वयंप्रकाशित असतात, स्वतःहून प्रकाश निर्माण करतात। स्वयंप्रकाशित म्हणजे काय? स्वतःहून प्रकाश निर्माण करतात। सूर्य हा एक तारा आहे, बघा, इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्याला जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी। आता बघा, सूर्य जर आपण बघितलं तर सूर्य आपल्याला खूप मोठा दिसतो, बरोबर?
एकदम प्रखर असा त्याचा प्रकाश असतो. सूर्य जेव्हा सकाळी उगवतो त्याचं ऊन जे असतं म्हणजे त्याचा प्रकाश हा सगळीकडे पसरलेला असतो आणि मग त्याच्यामुळेच आपल्याला दिवसाची सुरुवात होते. बघा, दिवसा आपल्याला सूर्य दिसतो, सूर्य उगवतो, त्याच्यानंतर त्याचा प्रकाश सर्वत्र पडतो आणि दिवसाला सुरुवात होते. त्यावेळेस आपल्याला रात्रीच्या चांदण्या दिसतात का? नाही दिसत. त्या प्रकाशामुळे त्या चांदण्या काय होतात? झाकल्या जातात. बघा मुलांनो, इतर ताऱ्यांच्या मानाने सूर्य हा काय आहे? हा जो तारा आहे तो एकदम प्रकाशित आहे, प्रखर आहे. त्याचा प्रकाश हा काय आहे? खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे पृथ्वी ही सूर्याच्या किती जवळ आहे. जर आपण सूर्यमालेमध्ये पाहिलं तर पृथ्वीचं स्थान हे जे आहे ते सूर्याच्या अगदी जवळ आहे. म्हणून आपल्याला सूर्य हा कसा दिसतो? तर मोठा दिसतो. बघा, मोठा आणि असा प्रखर दिसतो, तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाही. जसं मी सांगितलं बघा, सूर्य उगवतो आणि दिवसाला सुरुवात होते. तर तेव्हा जेव्हा दिवस सुरू होतो मुलांनो, तेव्हा आपल्याला चांदण्या दिसतात का? नाही. आपल्याला चांदण्या ह्या रात्रीच्या वेळेस दिसतात. कारण की तेव्हा रात्री सूर्य काय होतो? मावळतो. मग त्याच्यामुळे जर दिवसा आपल्याला चांदण्या दिसत नाही, तर त्या का दिसत नाही? तर आपल्या सूर्याचा जो प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश हा प्रखर असतो आणि तेजस्वी असतो आणि त्या प्रकाशामुळे त्या चांदण्या झाकल्या जातात. म्हणजेच काय होतात? आपल्याला त्या दिवसा दिसत नाही. आता ग्रहांबद्दल माहिती घेऊया मुलांनो. ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह असे म्हणतात. बघा, काही अशा चांदण्या आहेत की ज्या चमकत नाही, लुकलुकत नाही. त्या ज्या चांदण्या असतात त्यांनाच ग्रह असे म्हणतात. ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह असे म्हणतात. बघा, हे ग्रह आहेत जे लुकलुकत नाही. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. बघा, तारे जे आहेत ते स्वयंप्रकाशित असतात, स्वतःचा असा प्रकाश असतो त्यांना, बरोबर? पण ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, ते स्वयंप्रकाशित नसतात. त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. जसं मी मगाशी सांगितलं मुलांनो की तारे हे काय आहेत? स्वयंप्रकाशित आहेत. मग ताऱ्यांचा जो प्रकाश आहे तो ग्रहांना दिला जातो. म्हणजे ग्रहांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्यांभोवती फिरतात. आता आपण बघतोय बघा, ग्रह हे काय आहेत? स्वतःभोवती फिरतात. जेव्हा हे जे ग्रह आहेत ते स्वतःभोवती फिरतात आणि स्वतःभोवती फिरता फिरता ते काय करतात की ताऱ्यांभोवती सुद्धा फिरतात. आता ताऱ्यांभोवती फिरतात. सूर्य हा काय आहे? तारा आहे मुलांनो. मग या सूर्याभोवती हे काय करतात? फिरतात. बघा, आपल्याला दिसतायत की स्वतःभोवती फिरता फिरता ते काय करतात? ताऱ्यांभोवती सुद्धा फिरतात. आता आपण सूर्यमाल्याबद्दल माहिती घेणार आहोत मुलांनो. बघा, सूर्यमाल्यामध्ये आपण पहिलं पाहणार आहोत पृथ्वी. आपली पृथ्वी. तर आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो. पृथ्वी आणि सूर्य हे जवळ असल्यामुळे सूर्यापासून कुणाला प्रकाश मिळतो? तर पृथ्वीला प्रकाश मिळतो मुलांनो. आणि पृथ्वी ही काय आहे? एक ग्रह आहे. बघा, ही सूर्याभोवती काय करते? फिरते, परिभ्रमण करते. बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. म्हणजे परिभ्रमण म्हणजे काय? की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता कुणाभोवती फिरते? तर सूर्याभोवती सुद्धा फिरत असते आणि त्यालाच पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वी शिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहे. जसं मी मगाशी सांगितलं मुलांनो की पृथ्वी ही एकटी फिरते का? नाही. तर पृथ्वी सोबत अजून काही ग्रह आहेत की जे सूर्याभोवती फिरतात. हा सूर्य आहे, बघा इथे दिसतोय मुलांनो. आणि ह्या कक्षांमधून वेगवेगळे ग्रह काय करतात? सूर्याभोवती फिरतात. मग ह्या सूर्यांभोवती फिरताना पृथ्वीच्या शिवाय अजून 8 ग्रह आहेत की जे सूर्याभोवती फिरतात. तर ते 8 ग्रह कोणते? तर बघूया आपण. बघा, बुध आहे, शुक्र आहे, मंगळ आहे, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. तर बघा, पृथ्वी हा एक ग्रह आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण पृथ्वीला सोडून आणखी 8 ग्रह असे आहेत की जे सूर्याभोवती फिरतात. तर बघा, ते 8 ग्रह कोणते? तर एक बुध, त्यानंतर शुक्र, मंगळ, गुरु, शनी आणि युरेनस, नेपच्यून. हे 8 ग्रह सुद्धा सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात, म्हणजेच फिरत असतात. बघा, हे 8 ग्रह कोणते आहेत?
तर ही त्यांची नावं आहेत. बघा, बुध हा असा ग्रह आहे, बुध हा असा दिसतो. बघा, हा कुठला ग्रह आहे? बुध. त्यानंतर शुक्र हा सुद्धा एक ग्रह आहे जो सूर्याभोवती फिरतो. मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि शेवटी निळ्या रंगाचा जो आहे तो नेपच्यून. बघा, हे 8 ग्रह सूर्याभोवती काय करत असतात? परिभ्रमण करत असतात, फिरत असतात. प्रत्येक ग्रहाचा बघा आपण विचार केला तर यामध्ये एक वेगवेगळा मार्ग दिलेला आहे, अंतर आहे बघा मुलांनो. आणि या अंतरावर ते काय करत असतात? मार्गावरून, ठराविक अशा मार्गावरून ते फिरत असतात सूर्याभोवती. आणि हे जे ग्रह फिरत असतात त्या मार्गालाच, म्हणजे त्या वेगवेगळ्या मार्गावरून ते फिरत असतात आणि या मार्गालाच त्या ग्रहांची कक्षा असे म्हणतात. की सूर्याच्या भोवती, सूर्या या ताराच्या भोवती हे उपग्रह काय करत असतात? फिरत असतात. हे ग्रह फिरत असतात आणि हे ग्रह फिरत असताना या ठराविक मार्गावरून ते फिरताना त्या ठराविक मार्गाला ग्रहांची कक्षा असे म्हणतात. बघा, असे फिरताना दिसतायत आपल्याला, दिसतायत की नाही? आता सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू, आता आपण सूर्यमालेतील खगोलीय वस्तू बघितल्या की कोणत्या होत्या, त्यांच्याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. मग इतर खगोलीय वस्तू कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, उपग्रह. बघा मुलांना, उपग्रह आपण तारे, चंद्र, सूर्य आणि ग्रह यांच्याबद्दल माहिती घेतली. की खगोलीय वस्तू काय? की अवकाशामध्ये ज्या वस्तू दिसतात, शास्त्रज्ञांना ज्या वस्तू दिसतात त्यामध्ये चंद्र आहे, सूर्य आहे, तारा आहे आणि काय आहे? चांदण्या आहेत. अशा पद्धतीच्या या वस्तू आहेत आणि या वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात. मग इतर खगोलीय वस्तू कोणत्या आहेत? तर उपग्रह ह्या सुद्धा काय आहेत? खगोलीय वस्तूंमध्ये सुद्धा यांचा समावेश होतो. काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात. आता ग्रह फिरतात, आपण माहितीये, ग्रह तारेभोवती फिरतो, म्हणजे सूर्य हा एक तारा आहे आणि त्या ताऱ्याभोवती इतर ग्रह काय करत असतात? फिरत असतात. पण काही खगोलीय वस्तू या ग्रहांभोवती फिरतात, म्हणजे काही अशा खगोलीय वस्तू आहेत की ज्या त्या ग्रहाभोवती फिरताना दिसतात. बघा, ही आपली पृथ्वी आहे आणि या पृथ्वीच्या भोवती एक उपग्रह फिरताना दिसतोय आपल्याला चित्रामध्ये. बघा, आणि हा जो उपग्रह आहे त्या उपग्रहांना सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. की जे उपग्रह असतात ते सूर्यापासूनच त्यांना प्रकाश मिळत असतो. चंद्र हा स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वी भोवतीही फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात. तर आता बघा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल मुलांनो की हा काय आहे? चंद्र आहे. बघा, हा काय आहे? चंद्र आहे आणि ही आपली पृथ्वी आहे. या पृथ्वीभोवती हा उपग्रह फिरत असतो. तर स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही तो फिरतो आणि त्या पृथ्वीचा हा काय आहे? उपग्रह आहे. चंद्र हा काय असतो? स्वतः भोवती फिरत असतो आणि स्वतः भोवती जेव्हा तो फिरतो, त्या फिरताना तो पृथ्वीच्या भोवती सुद्धा फिरतो. पृथ्वी हा आपला एक ग्रह आहे मुलांनो आणि या ग्रहाभोवती चंद्र हा उपग्रह फिरत असतो. मग पृथ्वीचा उपग्रह कोण? तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. आता सूर्यमालेमध्ये आपण ग्रह बघितले, त्या प्रत्येक ग्रहांना, त्यातील काही ग्रहांना उपग्रह आहेत. बटुग्रह म्हणजे काय पाहूया आपण. नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे काही लहान लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना बटुग्रह असे म्हणतात. की बघा, नेपच्यून हा जो ग्रह आहे, आपण ग्रहांची नावं बघितली, त्यामध्ये नेपच्यून हा जो ग्रह आहे त्यांच्या पलीकडे जाऊन एक खगोलीय वस्तू आहे, एक खगोलीय लहान आकाराची वस्तू आहे की जी काय करत असते? आपल्याला दिसते. आणि लहान लहान आकाराच्या ज्या खगोलीय वस्तू आहेत त्या वस्तूंना बटुग्रह असे म्हणतात. बघा, बटुग्रह यामध्ये प्लुटो ग्रहाचा खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. आता प्लुटो या सुद्धा ग्रहाचा काय होतो? समावेश होतो. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. तर बटुग्रह हा जो आहे, तो जो बटुग्रह आहे तो सूर्याभोवती स्वतंत्रपणे, म्हणजे स्वतः सुद्धा फिरत असतो, परिभ्रमण करत असतो. ही कक्षा दिलेली आहे आणि तो स्वतंत्रपणे काय करत असतो? परिभ्रमण करत असतो. सूर्याभोवती जे बटुग्रह आहेत
ते सूर्याभोवती काय करतात मुलांनो, परिभ्रमण करत असतात. बघा, बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. आता इथे आपल्याला दिसतंय बघा, स्वतःचा असा मार्ग आहे, बरोबर. ठराविक मार्गावर तो सूर्याला काय करतोय, परिभ्रमण करतोय, सूर्याभोवती फिरतोय स्वतंत्रपणे. आणि ही स्वतःची काय, त्यांना कक्षा असते. बटुग्रहांना स्वतःची अशी कक्षा असते. आता लघुग्रहांबद्दल माहिती घेऊया आपण. बघा, लघुग्रहांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर लघुग्रहांबद्दल माहिती घेताना आपण पाहणार आहोत की मंगळ आणि गुरु हे जे ग्रह आहेत, मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा आपल्याला एक पट्टा दिसतोय. बघा, ह्या लहान लहान ज्या वस्तू आहेत या मंगळ ग्रहाच्या काय आहेत, बाजूला त्यांचा एक पट्टा तयार झालेला आहे. मंगळ ग्रहाच्या आणि गुरु ग्रहांच्या बाजूला छोट्या छोट्या लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा तयार झालेला आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह असे म्हणतात. की हा जो पट्टा तयार झालेला आहे त्या वस्तू काय आहेत, खगोलीय वस्तूंना काय म्हणतात, लघुग्रह असे म्हणतात. बघा, दिसतोय हा पट्टा मुलांनो. लघुग्रह हे देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. आपण बघितलं की ग्रह सूर्याभोवती फिरतायत, पण हे जे लघुग्रह आहेत ते सुद्धा स्वतंत्रपणे सूर्याभोवती काय करताना दिसतात, आपल्याला परिभ्रमण करताना दिसत आहे. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह आणि बटुग्रह यांचा समावेश होतो. बघा, या सूर्यमालेमध्ये ग्रह आहेत, तारा आहे, पण त्यांच्याच सोबत अजून काय आहे सूर्यमालेमध्ये, तर ग्रह आहे, उपग्रह आहे, लघुग्रह आहे आणि बटुग्रह सुद्धा आहेत. की हे जे चित्र दिलेले आहेत बघा, हे ग्रह आहेत, हे ग्रहाचं चित्र आहे मुलांनो. त्यानंतर उपग्रह अशा पद्धतीचा आहे. उपग्रह कोणता आहे, चंद्र हा उपग्रह आहे पृथ्वीचा, म्हणून इथे चंद्राचं चित्र दिलेलं आहे. लघुग्रह आहे बघा, हे छोटे छोटे जो पट्टा तयार झालेला आहे त्यालाच लघुग्रह असे म्हणतात. खगोलीय वस्तूंचा हा पट्टा तयार झालाय, हे लघुग्रह आहे. आणि बटुग्रह, तर या चित्रांमध्ये जी नावं दिलेली आहेत ह्या सर्वांचा समावेश सूर्यमालेमध्ये, आपल्या सूर्यमालेमध्ये यांचा समावेश होतो. आता गुरुत्वाकर्षण म्हणजे काय पाहूया मुलांनो. बघा, खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, की आपल्याकडे ओढून घेणे, स्वतःकडे ओढून घेणे. बघा, तर अशी जी शक्ती आहे स्वतःकडे आकर्षित करणे, खेचून घेणे, अशी एक शक्ती कशामध्ये असते, खगोलीय वस्तूंमध्ये असते. आणि खगोलीय वस्तूंमध्ये ही एकमेकांना आकर्षित करण्याची, स्वतःकडे खेचण्याची एक शक्ती आहे. या शक्तीलाच गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. बघा, स्वतःकडे खेचण्याची एक शक्ती आहे. ही आपली पृथ्वी दिसते मुलांनो. बघा, पृथ्वी ही खगोलीय वस्तू आहे, ग्रह आहे तो, आणि या खगोलीय वस्तूला स्वतःकडे खेचण्याची, आकर्षित करण्याची एक शक्ती निर्माण झालेली आहे. आणि त्या शक्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. बघा, गुरुत्वाकर्षणाची एक जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे ज्या वस्तू आहेत त्या तिथे जागच्या जागी, म्हणजे पृथ्वीवर वस्तू असेल तर ती पृथ्वीवरच राहते, ती दुसरीकडे जाईल का, नाही. तर गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागेल. आपल्याला जेव्हा अवकाश भ्रमण करायचं असतं, अवकाश भ्रमण म्हणजे काय, अवकाशात फिरायचं असेल तेव्हा आपल्याला पृथ्वीवर राहायचं नाहीये, पृथ्वीवर राहता येणार नाही. जर पृथ्वीवर राहिलो तर अवकाश भ्रमण करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पृथ्वीच्या बाहेर पडावं लागेल. बघा, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे पृथ्वीला, म्हणून पृथ्वीच्या बाहेर पडून आपल्याला काय करावं लागेल, अवकाश भ्रमण करावे लागेल. त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात. बघा, अशा पद्धतीचे हे जे तंत्रज्ञान चित्रामध्ये दिसतंय हे अग्निबाणाचे तंत्रज्ञान आहे आणि ते अवकाश भ्रमण करण्यासाठी वापरतात. मग अवकाश भ्रमण करायचं असेल तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाऊन ते अवकाश भ्रमण आपल्याला करावे लागेल. आणि ते करत असताना आपल्याला अशा पद्धतीचे तंत्रज्ञान, अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरावे लागेल, त्याचा उपयोग करावा लागेल.